केंद्रातून शेतकऱ्यांसाठी निधी द्यायचो, मात्र मवियावाले खाऊन टाकायचे. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. पोहरादेवीमध्ये बंजारा विरासत वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. जगदंबा देवीचंही घेतलं दर्शन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचा संध्याकाळी उद्घाटन. नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील नैना प्रकल्पाची उभारणी, तर ठाण्यातही विकास कामांचा धडाका. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. अदानी अंबानींवरून मोदींवर निशाण. काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलानं दुचाकीस्वाराला उडवलं. गोवंडी पोलिसांकडून गणेश हांडोरेला अटक. जखमीवर उपचार सुरू. महाराष्ट्रात एनआयए एटीएसची संयुक्त कारवाई. संभाजीनगर, मालेगाव, जालन्यातून काही तरुण ताब्यात. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा एटीएस एनआयएला संशय. पुण्याच्या बोबदेवमधील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचा सीसीटीव्ही समोर. सलग तिसऱ्या दिवशीही पुन्हा अत्याचार. 5 वर्षाच्या बालकावर 3 अल्पवयीन मुलांचं अनैसर्गिक कृत्य. 7 महिन्यात 265 महिला अत्याचाराच्या घटना. हरियाणा विधानसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 36.69% मतदान, तर 1000हून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार. विनेश फोगाटसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात.